ओमराजेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंची तोफ आज धाराशिवमध्ये धडाडणार आहे। मात्र या मेळाव्यामध्ये आणखी एक आकर्षण आहे, ते म्हणजे सर्वांच्या नजरा लागला संजय राऊतांकडे। संजय राऊत काय बोलणार हे देखील शिवसैनिकाच्या याकडे नजरा लागले आणि त्याचेच हे बॅनर आहे की संजय राऊतांचं बोलणं किंवा ते काय बोलतात हे याकडे कशा पद्धतीनं शिवसैनिक पाहतात। शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ असणारे संजय राऊताचे सौ दाऊद एक राऊत जी लोकप्रिय घोषणा झाली आहे, ते हातात गन घेतलेली फोटो लावून हा बॅनर लावलेला आहे। म्हणजे संजय राऊतांची तोफ आज पुन्हा कशी धडाडणार, काय बोलणार, कारण त्यांनी सुरुवातीलाच ओमराजेंवर कडाडून टीका केलेली आहे। आज संजय राऊत काय बोलणार याकडे लक्ष लागले। आणि दुसरा म्हणजे या मेळाव्यामध्ये आणखी एक हे की जुने शिवसैनिक कुठेतरी ठाकरेंकडे एकवटतात का काय याचे संकेत मिळत आहेत। पृथ्वीराज अनिल खोचरे या शिवसैनिकाकडून हे बॅनर लावलेले आहेत। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर, अनिल खोचरे हे नाव म्हणजे शिवसेनेतलं एक जुना शिवसैनिक म्हणून ठाकरेंचा परिचित आहे। आता जरी अनिल खोचरे एकनाथ शिंदेकडे असले तरी दीर्घकाळ त्यांनी शिवसेनेमध्ये इथं जिल्ह्याला नेतृत्व केलेलं आहे, जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे। आणि त्यांच्या मुलाकडनं ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर हे कुठेतरी एक संकेत दिसत आहेत की जुने शिवसैनिक आता ठाकरेंच्याकडे एकवटतात का। ओमराजेंवर नाराज म्हणूनच ही शिवसैनिकाची फळी जी आहे ती बाहेर पडलेली होती आणि आता ती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आजच्या मेळाव्याचं म्हणजे संजय राऊत उद्धव ठाकरेंप्रमाणे संजय राऊत काय बोलतात याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्यात आणि त्याचीच ही बॅनरबाजी होताना पाहिलं। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।